मला पत्रकारांना एक गोष्ट सांगायची. आपल्या टेलिव्हिजन चॅनलवरती आपण लोकांनी कसं वागावं हे जे सांगता ते आपण कधी बघणार आहात? सोशल डिस्टन्सिंग ठेवला पाहिजे अशा अनेक सूचना तुम्ही करत असता, उपदेश करत असता. त्या गोष्टींची अंमलबजावणी तुम्ही पण केली पाहिजे. असो काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी फोन केला होता आणि या लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये भेटीची विनंती केली होती त्यांना, परंतु त्यांचा मला फोन आला की त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक जे कोविडने पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे तेही स्वतः क्वारंटाईन त्यांनी स्वतःला करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे झूम वरती आपल्याला जे विषय असतील ते बोलता येईल. जर प्रत्यक्ष भेटलो असतो तर तिथे प्रत्यक्ष आपली भेट झाली असती आणि मग काय बोलणं झालंय मला तेव्हा सांगता आलं असतं. परंतु झूम वरती बोलणं झाल्यामुळे मला आम्ही दोघे जण असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये काय संभाषण झालं किंवा मी काय त्यांना सूचना केल्या त्या काही आपल्यापर्यंत जनतेपर्यंत येऊ शकल्या नसतात. म्हणून मी आता आपल्याला सर्वांना भेटतोय. या लॉकडाऊनची बातमी, पुन्हा एकदा लॉकडाऊन हे जसं लोकांमध्ये पसरलं, पुन्हा एकदा पेशंटची संख्या वाढते आहे. किंबहुना वापरलं चालेल. आधी जो कोविड आला त्याच्यापेक्षा मोठी लाट ही आताची म्हणता येईल. सर्वाधिक पेशंट्स हे आताच्या या लाटेमध्ये आहेत. माझं काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं पण झालं या विषयामध्ये की हे महाराष्ट्रातच का दिसतंय. मला असं वाटतं आपण काही गोष्टींचं खऱ्या गोष्टी काय आहेत ह्या पण आपण लोकांसमोर मांडणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. महाराष्ट्र एक औद्योगिक राज्य आहे आणि हे औद्योगिक राज्य असल्यामुळे बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची संख्या देखील महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे. आज आपण बघतोय की पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहे. शेतकऱ्यांचे मोर्चा निघाला, इतके दिवस चालू आहे. तिथे काही करोना बिरोना असल्या काही लाटा बिटा आपल्याला ऐकवत नाही आणि हे महाराष्ट्रामध्येच सर्वाधिक हे सगळं चित्र उभं राहतंय की अख्ख्या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिकडे फक्त करोना आहे आणि बाकीच्या राज्यामध्ये नाहीये. याची दोन कारणं. एक म्हणजे बाहेरच्या राज्यांमधनं आपल्याकडे येणारी माणसं रोजच्या रोज, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यांमध्ये करोना पेशंट्स मोजले जात नाहीये आणि ते मोजले जात नसल्यामुळे तिकडचे आकडे येत नाहीयेत आणि फक्त महाराष्ट्रातले आकडे हे समोर लोकांच्या समोर येतात आणि महाराष्ट्रामध्येच सगळी परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतंय. तिथेही तीच परिस्थिती असणार, फक्त मोजले तर कळतील. तुम्हाला आठवत असेल तर त्या गेल्या लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा अनेक इथे काम करत असलेले बाहेरच्या राज्यांमधले कामगार लोक हे त्या त्या राज्यांना निघून चालले होते आणि त्या राज्यांमध्ये निघून जात असताना मी एक सूचना केली होती त्यावेळेला सरकारला की हे जेव्हा परत येतील त्यावेळेला ह्यांची एकतर मोजणी करा आणि ह्यांची चाचणी करा. यांना करोना नाही ना, कोविड नाही ना, असल्या कोणत्याही प्रकारच्या चाचण्या या सरकारतर्फे केल्या गेल्या नाहीत. आलेली माणसं, गेलेली माणसं सोडा, पण येत असलेली माणसं निदान आपण मोजली देखील नाही. त्याच्यामुळे कोण येत आहे कोण जात आहे हे जर समजा आपल्याला या गोष्टींचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे, उद्या अजून काहीतरी असेल. हे दुष्टचक्र न थांबणार आहे
आपण या सगळ्या गोष्टींना वेळीच बंधनं घालत नाही आहोत. कोणी येतंय कोणी जातंय आणि त्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामधला नागरिक हा घरामध्ये अडकून पडतोय. हे काही चित्र चांगलं नाहीये. परत परत लॉकडाऊन उभं राहणं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचीच वाताहत होणं, नोकरी करत असलेल्या लोकांची होणं, व्यापाऱ्यांची होणं, तुमच्या विद्यार्थ्यांची होणं, हे काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे मी काल त्यांच्याशी बोलत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या गेल्या 2-4 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये, आणि अनेक सूचना देखील आल्या. मी काही तक्रारींचा पाढा वाचला नाही, मी सूचनांचा पाढा वाचला. आणि त्याच्यापैकी काही सूचना ज्या मी त्यांना केल्या ते काढून टाक. काही सूचना मी ज्या काही त्यांना केल्या त्या मी फक्त आपल्या समोर आणि आपल्या मार्फत जनतेसमोर मी वाचून दाखवतोय. पहिला विषय होता उत्पादनाबाबत, की ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, मोठ्या उद्योग कारखाने मोठे आहेतच, त्यांना परवडू शकतं. परंतु जे छोटे व्यापारी आहेत, छोटे कारखानदार आहेत, त्यांना उत्पादन चालू ठेवायला सांगितलेलं आहे, पण विक्री करायची नाही म्हणून सांगितलंय. आता उत्पादन करून जर विक्री होणार नसेल तर ते उत्पादन कशासाठी करतील? आणि केलेलं उत्पादन त्यांनी ठेवायचं कुठे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आठवड्यातून ही जी दुकानं आहेत जिथे विक्री होऊ शकते, ते आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस ही तुम्ही किमान उघडी ठेवली पाहिजेत. जर ते उत्पादन करत असतील तर त्यांना त्याची विक्री पण झाली पाहिजे, तर त्या उत्पादनाला काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून हे जे सगळे छोटे व्यापारी आहेत यांना आठवड्यातून किमान 2 वेळा किंवा 3 वेळा तरी दुकानं उघडी ठेवण्यासाठी तुम्ही मुभा द्यावी. दुसरी सूचना होती म्हणजे बँकांची जबरदस्ती. या सगळ्या अख्ख्या दिवसांमध्ये व्यवसाय सगळे बंद आहेत. अनेक लोकांनी अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत, बँकांचे हप्ते आहेत. आपण समजू शकतो की बँकांकडे पैसे परत दिले पाहिजे, परंतु लोकांकडे पैसे असतील तर ते बँकांकडे परत जातील ना. आणि त्याच्यामुळे सर्व या ज्या काही बँका आहेत त्या सर्व बँकांशी राज्य सरकारने बोलून घ्यावं की ही जी, कारण अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हे सक्तीने वसूल केले जात आहेत. तर आता हे 30 मला असं वाटतं एप्रिल पर्यंत ना, 30 एप्रिल पर्यंत आहे. तोपर्यंत लोकांनी काय करायचं, हप्ते कसे भरायचे, तर त्याबाबत तुम्ही बँकांना सूचना द्यावी. तिसरा विषय होता वीज बिला संदर्भामध्ये, की सरसकट लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करणे. जे व्यावसायिक आहेत त्यांना 50% व्यवसाय करत म्हणजे जीएसटी बाबत राज्य सरकारने सवलत द्यावी आणि या बाबतीत केंद्र सरकारशी बोलून घ्यावं. खरं तर केंद्र सरकारकडनं अरे जीएसटीचे पैसे यायची बाकी आहेत, परंतु किमान आता लोकांना दिलासा मिळणं गरजेचं आहे, दिलासा देणं गरजेचं आहे. कारण हे सतत वारंवार तुमच्या काय रुग्णांचे आकडे वाढणं आणि मग तुम्ही लॉकडाऊन लावणं आणि हे सततचे काही प्रकार योग्य होणार नाही. आणि सगळं म्हणजे अर्थव्यवस्था तर कोसळलेलीच आहे, समाज मनही कोसळलेलं आहे, आणि मग त्याच्यात उरेल काय, आपल्या हाताला काय लागेल. चौथा विषय होता कंत्राटी कामगारांच्या संदर्भामधला. या आता गेल्या लॉकडाऊनच्या वेळेला अनेक कंत्राटी कामगारांना राज्य सरकारने घेतले होते आणि मग जशी ती लाट ओसरत गेली तसे त्या सगळ्या कामगारांना काढून टाकले. तर मी त्यांना म्हटलं की या कामगारांना परत बोलवा, या कंत्राटी कामगारांना परत बोलवा, आणि जर जमलं तर महानगरपालिका किंवा इतर ठिकाणी ह्यांना कायमस्वरूपी तुम्ही घेऊन टाका. कारण हे दरवेळेचं आपल्याला काहीतरी तहान लागली की आपण वीर काढायची, हे प्रत्येक वेळेला काही बरोबर नाही होणार. त्याच्यामुळे हा कामगारांचा विषय जो आहे कंत्राटी कामगारांचा, तो देखील त्यांनी लक्ष द्यावं. हे मी सतत ह्या सगळ्या गोष्टी सूचना करत असताना त्यांनी सूचना ही योग्य आहेत आणि याची लवकरात लवकर मी मंत्रिमंडळाशी बोलून त्याच्यावरती उपाययोजना करतो म्हणून त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मनोरंजन क्षेत्र, ह्या जिम, काय सलून बिलून, यांनाही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा त्याची दुकानं उघडी ठेवण्यासाठी म्हणून त्यांना परवानगी द्यावी. क्रीडा क्षेत्रामध्ये आता ते स्विमिंग पूल वगैरे सगळे बंद आहेत.
आपण समजू शकतो त्याला स्विमिंग पूल वगैरे बनते, परंतु जे खेळाडू जे सराव करतायत या सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी काही सवलत असणं गरजेचं आहे. मग त्याला स्विमिंग पूल किंवा त्यांची जी काही जो काही खेळ खेळत असतील त्याप्रमाणे तिकडे त्यांना सराव करण्यासाठी त्यांना परवानगी मिळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की अनेक तुमचे काय बॉडी बिल्डर्स असतात त्यांना जिम उपलब्ध नाहीये, अनेक इतर वेगवेगळ्या खेळाडू जे असतात की जिकडे गर्दी होणार नाही परंतु त्यांना सराव करता येईल त्यासाठी सरकारने त्याला मदत करावी. सरकारची आत्ताच तिजोरीची हालत आपण ऐकली या गेल्या अर्थसंकल्पामध्ये. तरी मी त्यांना एक सांगितलं, म्हटलं शेतकऱ्यांना या संपूर्ण काळामध्ये म्हटलं तुम्ही एक काही हमी भाव द्यावा राज्य सरकारने, कारण पुन्हा परत तो जर शेतकरी परत कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट आपल्यावरती येईल. शेवटची सूचना मी त्यांना केली होती शाळांच्या संदर्भामध्ये की शाळा तर बंद आहेत, परंतु शाळा ज्या फिया आकारतायत या तशाच आहेत. आणि जर समजा या शाळांना सांगितलं गेलं नाही की तुमच्या फिया आता तुम्ही घेऊ नका किंवा काही अर्ध्या घ्या किंवा काही, एक तर मुलांची वर्षच्या वर्ष 1.5 वर्ष फुकट गेलेलं आहे. आता 10वी 12वी ची परीक्षेला बसलेले आहेत. खरं तर ह्या 10वी 12वीच्या पोरांना प्रमोटच केले पाहिजे. त्यांच्या परीक्षा न घेता यांना पुढे ढकलले पाहिजे. कारण ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील काय असतील आपल्याला काही कल्पना नाही. ती सगळी लहान मुलं आपल्याही आयुष्यामध्ये असं पहिल्यांदाच असं घडतंय. ते तर लहान आहेत पोरं, ती कुठून अभ्यास करणार आहेत, काय करणार आहेत, कशी 10वीच्या परीक्षा देणार आहेत, कशा 12वीच्या परीक्षा काय करणार आहेत, त्याचा काय रिझल्ट येणार आहे माहिती काहीच माहित नाही. आणि म्हणून मी राज्य सरकारला विनंती करेन की ह्या 10वी 12वीच्या ज्या मुलं आहेत यांना जसं खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट करतात तसं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही ढकलावं. त्याच्यामध्ये शाळा ज्या आहेत, शाळांमधले जे कर्मचारी आहेत, शाळांना पैसे येत नाहीयेत, उद्या शाळांमधले जे काही कर्मचारी आहेत त्यांना शाळा पगार कुठून देणार आहे. सो जसा विद्यार्थ्यांचा विचार फियांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने करावा तसाच शाळांचा देखील विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे. अशा काही महत्वाच्या सूचना मी काल मुख्यमंत्र्यांना केल्या आणि त्याच्यावरती त्यांच्याकडनं मला ऐकायला तरी मला गोष्ट पॉझिटिव्ह दिसली की ते याच्यावरती तात्काळ कारवाई करतील, या गोष्टीमध्ये लक्ष घालतील. राज्य सरकारमध्ये इतर मंत्र्यांशी बोलून त्याच्यामध्ये काही लोकांना सूट मिळेल अशी मला अपेक्षा आहे. साहेब प्रश्न असा आहे की आपण आता पूर्ण कोविड काळामध्ये पॉझिटिव्ह येणं ह्याची खूप पलीकडे गेलं आणि जे लोक गंभीर आहेत त्यांना वाचवण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. पण जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आधीपासून लिमिटेड होतं, तेही एका वर्षात उभारलं गेलं नाही. हो अर्थातच, कारण हे तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागली साधारणपणे जानेवारी एंडच्या पासून परत लक्षणं दिसायला लागली. आणि दिसायला लागल्यावरती तात्काळ याच्यावरती राज्य सरकारने महानगरपालिकांनी याच्यावरती काही त्या दृष्टिकोनातनं पावलं टाकणं आवश्यक होतं की लगेच अगदी एवढी लाट येईपर्यंतची वाट बघण्यात काही अर्थ नव्हता त्या गोष्टीला. आणि मागच्या वेळेला तसं केलं होतं आणि तो जो काय खर्च झाला असता आम्ही दुर्लक्ष केलं असतं. कोणाला कंत्राट दिली, कोणाला काय केलं, परंतु लोकांना किमान बेड तरी मिळाले पाहिजे होते. आज सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जर परिस्थिती तुम्ही बघितली तर आज जवळपास सगळी हॉस्पिटल्स बेड्स देत नाहीयेत, बेड्स असून देत नाहीयेत. जर कोणी कोविड पेशंट गेला, म्हणजे मी आत्ताच माहिती घेत होतो की अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेलेले पेशंट एकेका हॉस्पिटलमध्ये 2-3 दगावले की बेड्स मिळाले नाहीत म्हणून. आणि हॉस्पिटलकडे बेड्स असताना जर समजा ते युटिलाइज होत नसतील, जर ते वापरले जात नसतील, ही हॉस्पिटल करायची काय. एक तर ही महानगरपालिकांच्या जमिनींवर दिलेली आहे, महानगरपालिकांचं पाणी, वीज, राज्य सरकारच्या सगळ्या सवलती यांना सगळ्या गोष्टींच्या मिळत असतात. आणि त्याच्यानंतर जर ज्या वेळेला तुम्हाला राज्यावरती ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला ह्यांनी हात पुढे नको करायला. तर मला तिकडे ठाण्याच्या एका कुठचं अपोलो हॉस्पिटल का काहीतरी तिकडे ग्लोबल हॉस्पिटल तिकडे किती बेड्स दाखवत आहेत? 1000 बेड्स आहेत दाखवत आहेत.
आणि कोणी गेलं तर म्हणतात की तिकडे बेड्स नाहीयेत आणि 200-250 बेड्स रिकामे आहेत. मग विचारपूस केली तर कळतं मग आमदार फोन करतात त्यांना भेट द्यायला लागतात, नगरसेवक फोन करतात त्यांना भेट द्यायला लागतात. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे जो सर्वसामान्य नागरिक जो तिकडे जाणार तिथे तो म्हणणार की बाबा मला ताप आलाय, मला आता तुम्हाला बरं वाटत नाही, म्हणजे त्याला भेट द्या मिळणार. आणि राज्य सरकारने या सगळ्या गोष्टी सक्तीने करणं गरजेचं आहे. यांना आता ह्या गोष्टींच्या जाणीवा जर नसतील या हॉस्पिटल्सना आणि वगैरे तर जाणीवा करून दिल्या पाहिजेत. आमची जाणीवा करून द्यायची पद्धत वेगळी आहे, परंतु ही काही ती वेळ नाही. त्याच्यामुळे आम्ही आता त्या वाट्याला काही जात नाही आहोत. परंतु जे हॉस्पिटलची जी कोणी बघणारी लोक असतील त्यांनी या गोष्टींचा नीट गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. तसं तुम्ही महत्त्वाचा मुद्दा सांगितला, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वर्गवृत्ती देण्यात यावी, ते 7% दिली. पण याच्यामध्ये मुद्दा असं झाला, पालक संग्रामामध्ये आहेत, कारण त्यांनी मुलांची तयारी 1.5 वर्षाच्या याच्यामध्ये प्रायव्हेट ट्युशन्सवर खर्च करून त्यांना जास्ती तयारी करून घेतली. त्यांचा विरोध थोडासा होता याच्यामध्ये. तुम्हाला आकुडशिंगी, बहुदुधी, कमी चारा खाणारी गाय अशी कधीच मिळत नाही. तुम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्टींवरती थांबावंच लागतं. म्हणजे तुम्ही ट्युशन्स क्लासेसला दिलेल्या फिया बघायच्या आहेत का, उद्या तुमच्या डोक्यावर मुलांच्या मनावरती झालेल्या परिणामामुळे जर सध्या कमी मार्क पडले तर त्याच्यानंतर परत बोलायचं. काहीतरी एक गोष्ट आपण बघितली पाहिजे. गेल्या वर्षभरात आपण काही शिकलो नाही असं वाटतं आपल्याला. राज्य सरकारने जी परिस्थिती गेल्या वेळेला होती, राज्य सरकार सुद्धा पूर्ण विसरलं की कोविड पुन्हा येऊ शकतो. नुसता हा एकट्या राज्य सरकारवरती पण बोलून चालणार नाही, हा देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आहे, उद्या लाट दुसरीकडे येईल, परवा लाट तिसरीकडे येईल, काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की या आरोग्य या विषयावरती राज्य सरकारांनी सर्व आणि केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे की त्याच्यासाठीच बजेटमधली तरतूद जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणावरती येणं आवश्यक आहे. केंद्र सरकार म्हणते की महाराष्ट्र, पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड पेशंटची संख्या वाढते, पण इतर राज्यांसंदर्भात काही होताना दिसून ते मगाशी बोललो तो विषय. कोविड वॅक्सिनेशन जर बघितलं गेलं आता राज्यात देशामध्ये फक्त कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच आहे. मॉडर्ना, फायझर सारख्या ज्या इम्पॉर्टंट वॅक्सिन्स आहेत त्याला ट्रायल कम्प्लीट झालेलं आहे, त्यांना केंद्र सरकार परवानगी देत नाही. आता तर वॅक्सिनेशन वाढवलं पाहिजे पण त्यांना परवानगी नाही दिली पाहिजे. मला टेक्निकल गोष्टीमध्ये मला काही कल्पना नाही की केंद्र सरकारने का नाही म्हटले आणि बाकीच्या का हो म्हटले, मला याची कल्पना नाही. परंतु वॅक्सिनेशनची प्रोसेस वाढवणं मोठ्या प्रमाणावरती करणंही आवश्यक आहे, यामध्ये काही दुमत नाही. आणि त्याला वयाचं बंधन नसावं वॅक्सिनेशनसाठी, हेही मला असं वाटतं गरजेचं आहे. सर, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांबरोबरच एमपीएससी आणि इतर विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्याकडे त्याचा परीक्षा किती वेळा पुढे ढकलल्या, त्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का आणि सरकारने याबद्दल किती काय निर्णय घेणं अपेक्षित आहे लवकरात? मला पण आता कळेन असं झालं नक्की लक्ष कशावरती द्यायचं. सरकारने तर दिलंच पाहिजे. आणि मुलांची वय वाढतायत, जशी वय वाढतायत तशी त्यांची त्या परीक्षाचं जाणं कमी होणार नाही, ते देऊ नाही शकणार परीक्षा. सगळीच गोंधळाची परिस्थिती आहे. मला कोणाकडे याचं उत्तर आहे नाहीये मला माहित नाही, परंतु किमान आरोग्य या विषयावर तरी आता सरकारने, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने फोकस देणं त्यावरती गरजेचं आहे. कंत्राटी कामगारांना काढलं गेलं, त्यावेळेस तुमच्या पक्षाकडनंही आंदोलनं केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले होते. तर सरकारला ऍडवायझच बरोबर मिळत नाही आहे, कारण त्यांना वाटतं दुसरी लाट येणार नाही यासाठी सगळं केलं गेलं, प्रिपरेशन नव्हतं. आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे प्रिपरेशन दिसत नाहीये. आता ते ऍडवायझर कोण आहेत आणि किती आहेत आपल्याला काही याची कल्पना नाही, परंतु समितीवरती आपल्याला दिसताना या गोष्टींची तयारी नाही हे आपल्याला दिसतं. कल अनिल देशमुख ने इस्तीफा दे दिया, आपको लगता है कि सीबीआई का ऑर्डर आया है उसके बाद हर गई है सरकार एक्शन में? कसं आहे, अनिल देशमुख त्या दिवशीची पत्रकार परिषद जर समजा तुम्ही माझी नीट ऐकली असेल किंवा तुम्ही जर आला होता की नाही मला कल्पना नाही, पाहिली असेल, तर माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्वाचा विषयच नव्हता. महत्वाचा विषय होता की मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी होणार आहे का? उद्याने राजीनामा दिला, चौकशी सुरू झाली, मग नंतर तुम्ही विसरून गेला, तुमच्या बातम्या बंद झाल्या, मग लोक सगळ्याच विसरून जाणार.
विषय तो नाहीये. विषय हा आहे की ती बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली, ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली. मी त्या दिवशी म्हटलं की पोलीस कोणीतरी सांगितल्याशिवाय अशा प्रकारचं कृत्य करणार नाही. त्याच्यामुळे चौकशी ही अनिल देशमुखांची तर होईलच, पण चौकशी ती झाली पाहिजे की बॉम्बची गाडी ठेवली कोणी, जिलेटिन असलेली गाडी ठेवली कोणी. आपण तिसरीकडे चाललोय आणि दरवेळेस आहे. प्रत्येक वेळेला एखादा विषय ज्या वेळेला येतो मग त्याला फाटे फुटत जातात. मला एक मागच्या वेळेला मला सांगायचं राहून गेलं तुम्हाला. आमची एक परिचयाची व्यक्ती आहे, त्याला काहीतरी गाणं गायचं मूड आहे आणि मग ते गाणं गायला सुरुवात करतात आणि गाणं गायला सुरुवात केली की मग ते ताण देतात जोरात आणि ती ताण इतकी जाते, इतकी पुढे जाते, इतकी जाते, नंतर ते मूळ गाणं विसरतात आणि बाजूला विचारतात कोणतं गाणं गातात. मग आम्ही सगळ्यांना हे गाणं गातात. अच्छा कळलं का? ते तुमचं सगळं असं चालू आहे सगळं. आता जे मूळ विषय कुठचा निघतो तो नंतर पुढे भरतीकडे जातो आणि कशापासून सुरुवात झाली या गोष्टींची हे आपण बघतच नाही. इसके पहले भी कई केसों में हमने देखा है. अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद आपण पाहिली. राज ठाकरे यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं. मुख्यमंत्री स्वतः विलगीकरणात आहेत असं देखील राज ठाकरे म्हटले. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करा अशी महत्वाची सूचना त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तर शाळांकडून होणारी फी वसुली रोखा असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. वीज बिलात सवलत द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. इतर राज्यात कोरोना पेशंट मोजले जात नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घ्या अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे. तर मुख्यमंत्री स्वतः विलगीकरणात आहेत. रुग्णालयात खाटा असून सुद्धा मिळत नाहीयेत असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. तर लसीकरणाला वयाचं बंधन नको, टाळेबंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तर स्थलांतरित मजुरांच्या प्रदेशात कोरोना चाचण्या संशयास्पद असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हटले. सातत्यानं टाळेबंदी बरी नव्हे तर लघु उत्पादकांना विक्रीची आठवड्यात 2 दिवस सवलत द्या अशी सूचना राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज ठाकरेंची पत्रकार परिषद आपण पाहिली. त्यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करा अशी प्रमुख सूचना राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. तर राज्यातील रुग्णालयांची अवस्था त्यावरती त्यांनी बोलताना प्रकाश टाकलाय. रुग्णालयात खाटा असूनही मिळत नाहीयेत असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. तर लसीकरणाबाबत बोलताना लसीकरणाला वयाचं बंधन नको अशी सूचना राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. वीज बिलात सवलत द्या ही मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे. तर कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावं देशमुखांचे बार पण बंद आहेत. नाही बंद असणार त्या निर्णयाबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांचं डिपेंड करायला शरद पवार रेस्टॉरंटही बंद असणार. मग काय करू मी? मग काय करू मी? नाही सर, तुमचं काय मत आहे यावर? त्याबद्दल आणि पुण्यात पण अनेक व्यापारी जे शासनाने याला खूप वेगवेगळे अंग आहेत. कसला अपयश याच्यामध्ये? त्यांनी राजीनामा दिला. नाही, कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही थोडासा वेळ देणं पण गरजेचं आहे. की एक काय तो कोण कमिशनर होता? परमबीर सिंग यांना 100 कोटीचा साक्षात्कार. याला काय तुम्ही लॉकडाऊन म्हटलं त्याला काय तुम्ही बोलणार? फक्त रेस्टॉरंटचा विषय येतो. ही गोष्ट बोलली असते का? तर ती गोष्ट तपासून घेणं पण तितकीच गरजेची आहे.
पण ते जे बोलले की तुम्ही बार मध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये जाऊन तुम्ही पैसे गोळा करा, देशमुखांचे बार पण बंद आहेत. पण त्या बदल्यांचाही बाजार केला गेला. आता एक ते केला अहो, तुम्ही आता काही नवीन पत्रकार आहात का? हे बदल्यांचे बाजार होतातच ना. एकदा मंत्रालयामध्ये जर समजा तुम्ही कान दिलेत, आता मला फार बोलायला पण तुमच्याबद्दल लावू नका. तुमचेही अनेक लोक तिकडे असतात बदल्या घेऊन. असं 40 दिवसामध्ये दोन मंत्र्यांचे राजीनामे सध्या याच्यामध्ये बघायला मिळाले आहेत आणि एकीकडे विरोधक म्हणतात की आणखीनही असेच राजीनामे याच्या पुढे देखील बघायला मिळतील. तर कोरोना परिस्थिती गंभीर आहे आणि याच्यामध्ये हे राजकारण येतंय. आता आपण करोनाबद्दल बोलू, करोनामधनं बाहेर येऊ. असं 40 दिवसामध्ये दोन मंत्र्यांचे राजीनामे सध्या सत्ताधारी पक्षांचे बघायला मिळतात. आता मिळतात म्हणजे केलंच काम तसं तर मिळणार अनिल देशमुख अजून झालं तर अजून म्हणते. पत्रकार परिषद आहे पाडण्यासाठीच प्रयत्न करते. जनतेच्या हिताचं बघितलं हे बघा, पहिली गोष्ट, सत्ता पाडण्यासाठी जर समजा प्रयत्न होत असतील तर त्या मंत्र्यांकडनंही काहीतरी कृत्य होतंय ना. कळलं का? ती काय इमारत आहे का खालचे पिलर काढले? त्या मंत्र्यांकडनं असं काहीतरी घडतंय ज्याच्यातनं त्यांना राजीनामे द्यावे लागत आहेत. आणि आता पुन्हा त्यांना आता राजीनामा द्यावा लागतोय नैतिकतेच्या ही पण गोष्ट बघितली पाहिजे. नुसतं असं सरकार पाडता येत नाही. शरद पवारांचं हे अपयश पवार साहेब अमित शहा यांना भेटायला कसलं अपयश याच्यामध्ये? त्यांनी राजीनामा दिला. नाही, कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही थोडासा वेळ देणं पण गरजेचं आहे. की एक काय तो कोण कमिशनर होता? परमबीर सिंग यांना 100 कोटीचा साक्षात्कार त्यांना काढल्यावरती का झाला? आणि समजा काढलं नसतं तर ते ही गोष्ट बोलली असते का? पत्रकार ती गोष्ट तपासून घेणं पण तितकीच गरजेचं आहे. पण ते जे बोलले की तुम्ही बार मध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये जाऊन तुम्ही पैसे गोळा करा, लांछनास्पद आहे. पण सर बदल्यांचाही बाजार केला गेला. आता ते केला. अहो, तुम्ही आता काही नवीन पत्रकार आहात का? हे बदल्यांचे बाजार होतातच ना. एकदा मंत्रालयामध्ये जर समजा तुम्ही कान दिले, आता मला फार बोलायला पण तुमच्याबद्दल लावू नका. तुमचेही अनेक लोक तिकडे असतात बदल्या घेऊन. वीज बिलात सवलत द्या, राज ठाकरे यांनी केली मागणी. इतर राज्यात कोरोना पेशंट मोजले जात नाही, त्यामुळे संख्या कमी. कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घ्या आणि 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करा, राज ठाकरे यांची मागणी. मुख्यमंत्री स्वतः विलगीकरणात आहेत. मुख्यमंत्र्यांवर राज्य आलंय की ते राज्य चालवत आहेत असा उपरोधिक टोमणाही राज ठाकरे यांनी मारलाय.